मित्रांनो, गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही तुमच्या घरात PNG म्हणजेच पाईप गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर हा नवीन नियम तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आता पाईप गॅस कनेक्शन मिळाल्यानंतरही तुम्हाला तुमच्या जुना हक्काच्या LPG गॅस सिलेंडर सरेंडर करावा म्हणजेच परत करावा लागणार नाही. सरकारने हा जाचक नियम आता पूर्णपणे बदलला आहे. सविस्तर सांगतो तर आधीच्या जुन्या नियमानुसार जेव्हा एखाद्या ग्राहकाच्या घरात PNG म्हणजेच पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी दिली जायची, तेव्हा त्याला 60 दिवसांच्या आत आपले जुने घरगुती LPG सिलेंडर कनेक्शन गॅस एजन्सीकडे परत करणे बंधनकारक होते. जर ग्राहकाने तसे केले नाही तर त्याचे LPG कनेक्शन रद्द केले जायचे. मात्र अनेकदा तांत्रिक बिघाड, गॅस गळती किंवा देखभालीच्या कामामुळे पाईप गॅसचा पुरवठा अचानक खंडित व्हायचा. अशा वेळी घरात दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे गृहिणींची आणि सर्वसामान्यांची मोठी कोंडी व्हायची आणि स्वयंपाक कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहायचा. ग्राहकांची हीच मोठी अडचण लक्षात घेऊन पेट्रोलियम मंत्रालयाने नियमात मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता पाईप गॅस आल्यानंतरही ग्राहक आपले LPG सिलेंडर कनेक्शन सुरक्षित ठेवू शकतात. तुम्ही ते सरेंडर न करता घरगुती सुरक्षितता पर्याय डोमेस्टिक स्टँड बाय कनेक्शन म्हणून स्वतःकडे बाळगू शकतात. म्हणजेच दुर्दैवाने कधी पाईप गॅसचा पुरवठा खंडित झाला तर तुम्ही तात्काळ तुमच्या LPG सिलेंडर शेगडीला जोडून स्वयंपाक करून ठेवू शकतात. यामुळे ग्राहकांना हक्काचा बॅकअप मिळणार आहे आणि गॅस संपण्याची भीती पूर्णपणे नाहीशी होणार आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे स्टँड बाय LPG कनेक्शन ठेवण्यासाठी तुम्हाला सरकारकडून मिळणारी गॅस सबसिडी म्हणजे अनुदान मात्र मिळणार नाही. हे कनेक्शन तुम्हाला विना अनुदानित म्हणजेच नॉन सबसिडाईज दराने वापरावे लागेल. तरीही ऐनवेळी होणारी धावपळ आणि मनस्ताप वाचवण्यासाठी हा निर्णय करोडो LPG ग्राहकांसाठी खूप मोठा दिलासादायक ठरणार आहे. गॅस सिलेंडरचा हा नवा नियम तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.